शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर आणि आंबेगाव ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी चर्चा होते। प्रामुख्याने या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव यांचं विशेष लक्ष लागलेलं आहे, लागून राहिलेलं आहे आणि त्यांनी नियोजन पण तसंच केलेलं आहे। त्याचबरोबर शिरूर हवेली मतदारसंघात सुद्धा माऊली कटकेंसाठी शिवाजी आढळराव विशेष प्रयत्न करतात। प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यामध्ये शिवाजी आढळराव आणि दिलीप वळसे पाटील दोन मित्र एकत्र आल्यामुळे आंबेगावची ही जागा सहज विजय होईल असा दावा केला जातोय। परंतु शरद पवारांना सोडल्यामुळे वळसे पाटील यावेळेस बॅकफुटवर आहेत का? कार्यकर्त्यांना काय वाटतंय? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाजी आढळराव दिलीप वळसे पाटील एकत्र आले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा होते। त्यामुळं दादांचे कार्यकर्ते भले ह्या पक्षात आलेले असले तरी ह्या विधानसभेला आढळराव पडले त्याचा बदला घेणार का किंवा वळसे पाटलांनाच मतदान करणार का? कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे? आपल्यासोबत रवींद्रजी करंजकिले आहेत, अतिशय अभ्यासू आणि विश्वासू ते दादांचे सहकारी राहिलेले आहेत आणि ते तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे वळसे पाटलांचे सुद्धा विश्वासू आहे। आमदार कोण हवा? हवा ही नामदार वळसे पाटील साहेबांची आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची आहे आणि हवेमध्ये बदल झाला आहे वगैरे हे काही मला वाटत नाही। पहिल्यापासून या मतदारसंघामध्ये हवा ही या दोघांचीच होती। नामदार वळसे पाटील साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये या परिसरामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं आणि विकास कामांच्या जोरावर पहिल्यापासूनच लोक ही नामदार वळसे पाटलांना त्या ठिकाणी मानत होती। आम्ही शिवसेनेमध्ये असतानासुद्धा अनेक निवडणुका त्यांच्या विरोधात लढलो, परंतु या विकास कामामुळं आम्हालासुद्धा त्या ठिकाणी हार पत्करावी लागली आणि ह्यावेळी तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मतदारसंघामध्ये काम केलं आंबेगाव तालुक्यामध्ये त्या शिवाजीराव आढळराव पाटलांची साथ त्यांना भेटलेली आहे। त्याच्यामुळं 100% विजय हा नामदार दिलीपराव वळसे पाटलांचाच होणार आहे। अष्टविजय आहे आणि तो मोठ्या फरकाने हा विजय हा 100% होणार आहे। वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव एक दोघंच चांगले मित्र। आतापर्यंत ते निवडणुका स्वतंत्र लढले, तुम्ही स्वतंत्र लढलात। आतापर्यंत तुम्हाला सांगावं लागलं की वळसे पाटलांना पाडा, आता तुम्हाला सांगावं लागणार आहे वळसे पाटलांना विजय करा। हे सांगताना कसं वाटतं आणि तुमचं सांगणं मतदारांना पटतं का? खरं आहे, गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे माझा जन्मच तसा शिवसेनेमध्ये झाला। अनेक वेळा आम्ही फक्त धनुष्यबाणाचाच प्रचार केला, म्हणजे दादांची निवडणूक जर सोडली तर धनुष्यबाण सोडून आम्ही कधी दुसऱ्या चिन्हाचा प्रचार किंवा पक्षाचा प्रचार केला नाही। परंतु वातावरणच संपूर्ण देशामध्ये असं आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये पंजाचा उमेदवार होता, काँग्रेसचा उमेदवार होता। बाळासाहेबांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधामध्ये, काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये गेलं। शरद पवार जरी मित्र होते तरी शरद पवार साहेबांच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये गेलं। त्याच्यामुळं वरचीच लोक त्या पद्धतीने वागायला लागली। त्याच्यामुळं वर जसं वातावरण बदलत गेलं तसं खालीसुद्धा वातावरण हे बदलत चाललं आहे, लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये आहे। त्याच्यामुळं पक्ष विचार यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं विकास काम, जो माणूस आपल्या परिसराचा विकास करेल, जो माणूस आपण अडचणीत असल्यावर आपल्या पाठीमागं उभा राहील, धावून येईल, त्याच माणसाच्या मागं या परिसरातली लोक शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातली लोक राहतील आणि नामदार वळसे पाटील असतील किंवा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, हे दोनही नेते गोरगरीब जनतेने कधीही आवाज जर दिला तर त्यांच्या पाठीमागं उभं राहतात, एखाद्या सह्याद्रीप्रमाणे उभं राहतात। आणि विकास कामांच्या बाबतीत तर प्रश्नच नाही, जिल्ह्यामध्ये 1 नंबर विकास कामांचा बारामतीचा लागतो आणि त्या खालोखाल दुसरा नंबर हा आंबेगाव तालुक्याचा लागतो। आंबेगाव तालुक्यामध्ये विकास कामं करत असताना एका बाजूला शिवाजीराव आढळराव पाटलांचा विकास, दुसऱ्या बाजूला नामदार वळसे पाटील साहेबांचा विकास आणि त्यामुळं लोक विकासाच्या पाठीमागे राहतील। अवघड वाटणं साहजिक आहे, कारण आयुष्य शिवसेनेमध्ये गेलं, परंतु वर आमच्या पक्षप्रमुखांनी किंवा सगळ्याच काँग्रेसच्या लोकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। नाहीतर पूर्वी शिवसेना म्हटलं की हिंदुत्ववाद, काँग्रेस म्हटलं, राष्ट्रवादी म्हटलं की पुरोगामी विचारसरणी, पण आज वर विचार राहिला नाही। त्याच्यामुळं माणूस महत्त्वाचा आहे आणि विशेषतः आमचे खासदार साहेब ज्याच्या पाठीमागं असतील त्याच्या पाठीमागं आम्ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीमागं असतो। शेवटचा प्रश्न, मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निवडणूक ऐन भरत आल्यानंतर शिवाजीराव आढळराव यांच्या घरी आले, जेवले, चहा पिले। लोकांच्या मनामध्ये एक वेगळी संशयाची सुई निर्माण झाली। संशय यायचं काय कारण नाही, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस दादा आणि दिलीप पाटील वळसे पाटील एकत्र काम करायचे त्यावेळेस जयंत पाटील या दोघांचे अत्यंत जवळचे मित्र होते। आंबेगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेस एखादा नेता येतो त्यावेळेस हेलिपॅडची जागा ही लांडेवाडीला सोयीस्कर जागा आहे, त्याला त्रास होत नाही।
म्हणून अधिकाऱ्यांनी वगैरे सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही लांडेवाडीला शाळेमध्ये सांगा. मग हे लोकांनी शाळेमध्ये सांगितल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने त्यांना परवानगी दिली असेल, कारण कोणाचंही जर आलं तर शेवटी बाहेरचा पाहुणा येतो आणि त्याला हेलिपॅड देणं ही संस्कृती आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी ते उतरले शाळेमध्ये, शाळेच्या लोकांनी सत्कार केला. दादा त्या ठिकाणी नव्हते त्या दिवशी. दादांचा जनता दरबार होता, गेली 15-20 वर्ष जनता दरबार होतो. आणि जनता दरबारामध्ये असताना दादांना फोन आला जयवंतरावांचा, का शिवाजीराव मला चहा प्यायला यायचं, येऊ का नको. तर अशी संस्कृती नाही आहे की आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला, राजकारण काही असो, की चहा पाणी पिल्याशिवाय बाहेर पाठवावं, अशी आपली संस्कृती नाही आहे. आणि शिवाजीराव आढळराव पाटलांची तर तशी अजिबात नाही. आलेला प्रत्येक माणूस हा कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, लांडेवाडीमध्ये येत असतो. कुणी मध्यस्थी लागत नाही, कामं करून घेऊन जात असतो. आणि त्या अनुषंगाने जयंत पाटील आले. आणि जयंत पाटील आल्यानंतर काही एकटे दादाच होते अशातला भाग नाही, आम्ही सगळे कार्यकर्ते होते, जवळ 100-150 कार्यकर्ते होते. आल्यानंतर त्यांनी नाश्ता केला. नाश्त्याच्या टेबलवर मी स्वतःसुद्धा होतो. उलट त्यांनी दादांना विचारलं की आमच्या दिलीपरावांची परिस्थिती काय आहे. तर दादांनी स्पष्ट शब्दामध्ये आमच्या समोर त्यांना सांगितलं की दिलीपराव आणि आम्ही त्यांना, दिलीपरावांना प्रचंड फरकाने विजयी करणार, हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. आणि विरोधी माणूस जरी असला तरी संस्कृती आहे की आलेल्या पाहुण्याचं स्वागत करावं, सत्कार करावं. आणि त्याच्यामध्ये वावगं काही असं कोणाला वाटलं नाही आणि जनतेला सुद्धा वाटणार नाही. तर यावेळेला तुम्ही सोबत आहे, शिवाजी आढळराव वळसे पाटलांच्या सोबत आहे. किती मताधिक्य घेऊन वळसे पाटील विजय होतील? माझ्या मताप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा जास्त, गेल्या पंचवर्षीपेक्षा जास्त मताने वळसे पाटील 100% निवडून येतील. कारण आमचे सगळेच कार्यकर्ते जे शिवसेनेमध्ये दादांच्या सोबत होतो, ते सगळे कार्यकर्ते महायुतीचा धर्म अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार करतायत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत. त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 हजाराच्या फरकाने नामदार वळसे पाटील साहेब निवडून येतील. आता तुमचा पूर्वीचा पिंड शिवसैनिक, अन्यायाच्या विरुद्ध लढणं, सर्वसामान्य माणसाला न्याय देणं. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात का, या पक्षामध्ये रमलात की विधानसभेच्या निवडणुकीनंतर बॅक टू पॅव्हेलियन पुन्हा शिवसेना? ज्या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील काम करतील त्या ठिकाणी आम्हाला करमायला काहीच अडचण नाही. कारण आमचा नेता एखाद्या मुलाला जसं प्रेम करतो तसं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर प्रेम करतात. त्याच्यामुळे शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये काम करणार आहेत आणि आम्हीसुद्धा शिवाजीराव आढळराव पाटलांबरोबर काम करणार आहोत. कारण शेवटी सामान्य कार्यकर्त्याला प्रेम महत्त्वाचं असतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एखादा अडचण सांगितली, त्या अडचणीवर मात करणारा माणूस नेता महत्त्वाचा असतो. आपल्या अडीअडचणीवर उभा राहणारा माणूस महत्त्वाचा असतो. आमचा नेता शिवाजीराव आढळराव पाटील हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं उभे आहेत. आणि त्यांच्या तोडीने आज आम्ही ज्यांच्या पक्षामध्ये काम करतो ते आमदार वळसे पाटील साहेब, विशेषतः किरणताई, हे दोनही पती पत्नी दादा जसे आम्हाला जीव लावतात त्या पद्धतीने जीव लावतात, विचारपूस करतात, अडीअडचणीला उभे राहतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यांच्या एकंदर वागण्यावरनं थोडेच दिवस आमचे आहेत. पण नामदार वळसे पाटलांचा स्वभावसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. किरणताई तर माऊलीप्रमाणेच बिचारी आहे. तर त्याच्यामुळं करमायचा प्रश्न नाही. जिथं शिवाजी आढळराव पाटील तिथं आम्ही सगळे आहोत. देवदत्त निकम यांनी शिवाजी आढळरावांचे फोटो त्यावेळेस जेव्हा पक्ष सोडला पायदळी तुडवले होते. काय बदला घेण्याची संधी आलेली आहे? आम्ही तर काय बघायला नव्हतो फोटो तोडले वगैरे, काय ते माहीत नाही. बदला वगैरेची काय तसं बदलाचं काय राजकारण फोटो पायदळी तुडवले का तुमच्या कानावर नाही? नाही, ते म्हटले लोक का तुडवलेत वगैरे. ठीक आहे, त्या ज्याच्या वेळची परिस्थिती असते. आता राजकारणामध्ये दादा आणि वळसे पाटील हे विरोधामध्ये होते, आम्ही पण विरोधामध्ये होतो. आता राजकारण म्हटलं की या गोष्टी असतात, ती गोष्ट नक्कीच चुकीची आहे. परंतु बदला वगैरे घेण्याचे तसं काही गरज नाही राजकारणामध्ये. कारण बदला घेण्याची संस्कृती आम्हाला शिवाजी आढळराव पाटलांनी आणि शिवसेना प्रमुखांनी कधी शिकवली नाही. राजकारण हे चालू राहतं, बदला वगैरे घ्यायचं काही कारण नाही. आमची निवडणूक फक्त या दोघांच्या आणि विशेषतः वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आहे. आम्हाला या परिसरामध्ये, मी ज्या परिसरामध्ये राहतो, लोणी आणि धामणी परिसर, याच्या परिसरातील 7-8 गावं ही पाण्या वाचून वंचित आहेत. सातगाव पठार पाण्या वाचून वंचित आहेत. पाबळ आणि केंदूर परिसरातील 12 गावं पाण्या वाचून वंचित आहेत. आदिवासी भागातली लोक पाण्या वाचून वंचित आहेत. वळसे पाटलांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक सभेमध्ये ते हेच सांगतात की मी 35 वर्ष राजकारण केलं, परंतु यंदाचं राजकारण, इथून पुढचं राजकारण 5 वर्ष हे मी फक्त या परिसराला, शेतीला पाणी देण्यासाठी करणार आहे. आणि मी स्वतः कागदपत्र पाहिलीत या सगळ्याची. जे पाणी उपलब्ध नव्हतं ते पाणी आता वळसे पाटील साहेबांनी कुकडी प्रकल्पामध्ये या सगळ्या योजनांचा समावेश केला आहे. नदीवरील 63 का 68 बंधारे आहेत त्याचा समावेश केला आहे. हक्काचं पाणी डिंबे धरणातून आम्हाला मिळणार आहे आणि त्याचा समावेश कुकडी प्रकल्पामध्ये या सगळ्या योजनांचा केलेला आहे. आणि
आता थोडे पैसे लागतात. म्हणजे माझ्या परिसरातली लोणी धामणी परिसरातली योजना करायला फक्त 100 कोटी आणि माझ्या गावातली आणि खडकवाडीची 25 कोटी लागतात. तर त्या पाण्याची योजना हे वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे 100% करू शकतात. त्याच्यामुळं आम्हाला खात्री आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की वळसे पाटील साहेब निवडून आले पाहिजे, कारण आमच्या परिसराचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. ही आमची भूमिका 100% त्या ठिकाणी आहे. खुंचीचं राजकारण, बदल्याचं राजकारण हे मला तरी स्वतःला आवडत नाही किंवा आमच्या नेत्यालाही आवडत नाही. त्यापेक्षा लोकांना आवडेल अशा पद्धतीचं काम हे मलाही आवडतं आणि आमच्या दादांना सुद्धा त्या ठिकाणी आवडतं. गेले 35 वर्ष दिलीप वळसे पाटलांचं या मतदारसंघात काम चांगलं राहिलेलं आहे. भले काही काळ आम्ही त्यांच्यापासून दूर होतो, समोरच्या माणसाने कशा पद्धतीनं काम चालवलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दिलीप वळसे पाटील कामाचा माणूस आहे. 35 वर्ष त्यांनी ज्या पद्धतीनं आमदारकी उपभोगली, जनतेची सेवा केली, तेही लोकांनी पाहिलेलं आहे. परंतु पुढचे 5 वर्ष या तालुक्यातील फक्त पाण्याचा प्रश्न सोडवायला मला घालवायचे आहेत. आणि शिवाजी आढळराव आणि वळसे पाटील सोबत असल्यामुळे ह्या मतदारसंघात वळसे पाटलांच्या विजयाला कुठलीच अडचण नाही अशा प्रकारचा दावा केला जातो आहे. ह्या मतदारसंघाची निवडणूक काटोकीट टक्कर आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु दोन मित्र अनेक वर्षानंतर एकत्र आल्यामुळे शिवाजीराव आढळराव दिलीप वळसे पाटील यांना विजय करण्यासाठी जंग पछाडणार आणि दिलीप वळसे पाटलांना विजयी करणार असा सगळ्या मंडळींचा दावा होतोय. आता पाहूया, घोडं मैदान पुण्यात आहे. 23 तारखेला निकाल आपल्या सगळ्यांच्या पुढे येईल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, लांडेवाडी.